नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. बघा मैत्रिणींनो, आपल्या क्लासचा आहे आज दुसरा दिवस आणि आज आपण पेपर कटिंग करणार आहे. 28 साईज आणि 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असेच मस्त व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात. आपला आज आहे दिवस दुसरा आणि आजपासून आपण करणार आहे पेपर कटिंग. आज आपण पहिले काय करणार आहे, आता 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग करणार आहे. साईज घेणार आहे आपण 28 छातीची, तर 28, 30 असे सगळे आपल्याला स्टेप बाय स्टेप रोज वेगवेगळी अशी कटिंग आपण करणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे तरच तुमच्या लक्षात येणार आहे. आणि जसं मी कटिंग करते ना, तुम्हीसुद्धा ते व्हिडिओ बघून कटिंग करून बघायची. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे, त्याच्यासाठी कोणीही व्हिडिओ मिस करायचा नाही आहे. तर बघा मी तुम्हाला मापं सांगते. जसं आपण आता ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं, आपण ब्लाऊजवरून माप घेऊन तुम्हाला मी दाखवलं आहे कसं घ्यायचं, त्या पद्धतीनेच तुम्ही मापं घ्यायचे आहेत. पूर्ण उंची घ्यायची आहे. याची आपल्याला 28 छातीचं माप आहे म्हणून याची पूर्ण उंची आहे 12.5. बाही लांबी आहे 4 इंच, दंडघेर आहे 5 इंच, कंबर आहे 25 इंच, छाती आहे 28 इंच, मागचा गळा आहे 9.5, पुढचा गळा आहे 7.5 इंच. तर ह्याप्रमाणे आपण मापं घेतले आणि याची आपल्याला करायची पेपर कटिंग. तर पहिले आपण काय करणार आहे, बॅक साईडची पेपर कटिंग करणार आहे. तर बघा अगदी एकदम परफेक्ट आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण पेपर कटिंग करणार आहे. आपली पूर्ण उंची आहे 12.5 इंच. तर आपण किती घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 इंच जास्त आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे आपण घेतलं 13.5 इंच. 13.5 घेतलं तर नंतर आपल्याला कंबर आहे 25 इंच, म्हणून कमरेचा चौथा आला आपला 6.25 इंच. हे बघा 6.25 इंच आपला चौथा भाग आला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच मार्जिन ही मिळवायची. 2.5 इंच म्हणजे आपलं कसं डॉट आणि शिलाई मार्जिन अशी मिळून आपण घेतली 2.5 इंच. नंतर आपल्याला वरती घ्यायचं आहे माप, इथे घ्यायची 2.25 इंच गळा रुंदी. त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5 इंचाचं. 28 छातीसाठी आपण शोल्डर घेतलं 5 इंच, गळा रुंदी घेतली 2.25 इंच. आणि जितकं आपण शोल्डर घेतलं तितकाच आपल्याला घ्यायचं आहे मोंढ्याची उंची. बघा याप्रमाणे आपण मोंढ्याची उंची घेतली. नंतर आपल्याला हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. हा चौकोन तयार झाल्यानंतर इथे आपल्याला 1.25 इंच अंतर मोजायचं आहे. बघा याप्रमाणे कंपल्सरी आपल्याला मागच्या मोंढ्याला 1.25 इंचावर आकार द्यायचा आहे. तर बघा आपला हा 1.25 इंचाचा आकार तयार झाला. नंतर आपल्याला इथे छातीचं माप टाकायचं आहे ह्या रेषेवरती. तर छाती आहे आपली 28 इंचाची. 28 म्हणजे इथं आलं आपलं 7, म्हणजे चौथा भाग आला 7 इंच. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मार्जिन मिळवायची. बघा ह्याप्रमाणे. तर आपली घडी येईल 9 इंचाची. 9 इंचाची आपली घडी आली. इथे आपण लिहून घेऊया घडी 9 इंच. नंतर आपल्याला आता मागचा गळा घ्यायचा आहे. मागचा गळा आहे आपला 9.5 इंचाचा. म्हणून बघा काय करायचं, आता आपलं जसं माप तिथे आलेलं आहे, आपण ब्लाऊजवर कसं मोजलं आहे गळा, असा तिरपा आपण गळा मोजलेला आहे. तर तो आला आपला 9.5 इंच. 9.5 इंच आला म्हणून त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिळवायचा आहे, म्हणजे तो करायचा आहे 10 इंचावरती. 10 इंचावरती केल्यावर तो शिवून बरोबर 9.5 इंच होणार आहे. बघा इथे 2.5 इंच आपण रुंदी घेतली गळ्याला मागच्या गळ्यासाठी. आणि इथे हा चौकोनसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हा चौकोन तयार झाल्यानंतर इथे आपल्याला द्यायचा आहे गोल आकार. बघा अगदी सुंदर असा आपण गोल आकार दिला की आता आपल्याला मागचा टक्स घ्यायचा आहे. बघा 4 इंच आपण इथे मोजणार आहे आणि 4.5 इंच टक्सची उंची आपण घेणार आहे. बघा ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या रेषेपासून इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच अशी आपल्याला मार्जिन घेऊन हा टक्स आपल्याला मारायचा असतो. बघा ह्याप्रमाणे आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये. इथं आपण घेतलं आहे 2.25 इंच गळा रुंदी. इथे पूर्ण अंतर आपण घेतलं आहे 5 इंचाचं. नंतर इथे आपण मोंढासुद्धा आपण उंचीला घेतला आहे 5 इंच. इथे आपण मोजलं आहे 1.25 इंच.
आणि हा आकार आपण दिला आहे. गळा उंची घेतली आपण 9.5 इंचाची आणि गळ्याला सुद्धा आपण छान असा आकार दिलेला आहे. तर हा आपला मागचा भाग अगदी परफेक्ट असा तयार झाला. लगेच आपण आता पुढचा भाग काढूया. तर बघा आता पुढच्या भागाला काय करायचं मैत्रिणींनो, आपण दुसरं पान घेतलं आणि आपल्याला अर्धा इंच असं कडेने मोजून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे अर्धा इंच असं मोजून घ्यायचं आहे. ह्या अर्धा इंच आपण मोजलं की इथे आपल्याला एक रेष मारून घ्यायची. बघा ह्या अर्धा इंच आपण मोजलं इथे आणि हे आपण एक्स्ट्रा मोजलेलं आहे. इथे रेष मारून घेतली. इथून पुढे आपल्याला हे माप मोजायचे. तर जसे आपण माप घेतले होते, खाली आपलं आलं होतं 9.25 इंच. नंतर आपण पूर्ण उंची घेतली 13.5 इंचाची. इकडनं पण असं मोजून घ्यायचं, 13.5 आहे का बघून घ्यायचं. नंतर आपण जसे त्याच्या बॅकवर माप टाकलेले आहे, इथे आपण गळा रुंदी घेतली 2.25 इंच. शोल्डर घेतला आपण 5 इंच. त्याच्यासाठी मोंढासुद्धा आपण घेतला आहे 5 इंचाचा. हे माप जसले तसे टाकायचे आहे. बघा ह्याप्रमाणे इथे आपण रेष मारून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे झाल्यानंतर ही जी आपण आडवी रेष मारली तीच रेष आपल्याला थोडीशी मध्ये अशी घ्यायची. बघा अशी ह्या उभ्या रेषेच्या मध्ये आपल्याला ही रेष घ्यायची. तर आता काय करायचं, आपल्याला इथे छातीचं माप टाकायचं आहे. बघा आपलं छातीचं माप आलं होतं 9 इंच, म्हणजे 7 अधिक 2 इंच असे 9 इंच आपलं माप हे आलेलं होतं. 28चा चौथा 7 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच आपण मार्जिन मिळवली. अशा आपले 9 इंचाची ही घडी आलेली होती. जशी बॅक साईडला आपण घडी घेतली तशीच इथे आपण घडी घेतलेली आहे. तर बघा इथे आपण 9.25 आणि हे इथे आपण एक रेष मारून घेऊ म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल. आता हे झाल्यानंतर आपण मागच्या मोंड्याला आकार दिलेला होता. बघा असा ह्या कोपऱ्यातून दिलेला होता 1.25 इंचावर आणि हा मागचा मोंडा आपण असा तयार करून घेतला होता. आता आपल्याला पुढचा मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर काय करायचं मैत्रिणींनो, ही रेषा जी आपण पुढे वाढवली ना ती आपल्याला अर्धा इंच पाहिजे. बघा अर्धा इंच असं अर्धा इंच घ्यायची आहे. नंतर अर्धा इंच घेऊन आपल्याला ही अशी तिरपी रेष मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे ही तिरपी रेष मारल्यानंतर आपल्याला आता हा जो कोपरा तयार झाला त्या कोपऱ्यामधून आपल्याला 1 इंच हे मोजून घ्यायचं आहे. बघा 1 इंच मोजायचं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. बघा 1 इंच आपण इथे मोजून घ्यायचं आहे. असं इथे 1 इंच मोजलं की आपल्याला इथे आपल्याला पुन्हा असा आकार द्यायचा आहे. जर आपण हा आकार मागच्या मोंड्याचा सरळ रेषेला दिला होता आणि हा आतल्या मोंड्याचा आकार आपल्याला ह्या तिरप्या रेषेवरती मिळवायचा आहे. बघा ह्याप्रमाणे आपल्याला पुढच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. म्हणजे काय होईल, बाईला इथे जो आपला फुगा वगैरे पडतो ना तो इथे पडणार नाही. अगदी छान असा आपला आकार तयार होतो. म्हणून आपल्याला हे अर्धा इंच पुढे घ्यायचं आणि इथून 1 इंच आपण हा मोजला आहे आणि हा पुढच्या मोंड्याचा आकार आपण दिला आहे. तर बघा इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असणार आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे. त्याच्यानंतर बघा आपण जो हा पुढचा गळा मोजलेला आहे 7.5 इंच. गळा कसा मोजायचा हे तुम्हाला मी ब्लाऊजच्या मापावर सांगितलं होतं. पूर्ण आपण जी काचपट्टी होती ती जी पायपिंग केलेली असते ती पायपिंग अशी पूर्णपणे आपण मोजून घेतली होती शोल्डरपर्यंत. तर ते किती आलं होतं 7.5 इंच. ते 7.5 इंच आलं म्हणून आपल्याला गळ्यावर पेपरवर माप घेताना कसं घ्यायचं आहे, बघा इथे आपण 2.25 इंचावर जो पॉईंट टाकला तिथे हा टेप ठेवायचा आणि असं तिरपं मोजायचं. बघा ह्याप्रमाणे असं मोजायचं. आपल्याला घ्यायचं आहे 7 इंच. जितकं आपलं ते ब्लाऊजवर जेवढं मोजून येईल त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायचं आणि इथे आपल्याला माप घ्यायचं असतं. त्याच्यानंतर आपल्याला हे रेषेपासून पुढे 2.5 इंच मोजून घ्यायचं आहे गळा रुंदी. हे आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, याचं माप आपल्याला काहीच घ्यायचं नाही. रेषेपासून पुढे आपल्याला माप घ्यायचे आहेत. बघा हा पण चौकोन तयार झाला आपला पुढच्या गळ्याचा आणि इथे सुद्धा आपल्याला द्यायचा हा गोल आकार. बघा हा आकार दिल्यानंतर आपल्याला आता यायचं खाली यायचं. आपल्याला इथे 2.25 इंच खालून वरती मोजायचे. 2.25 बघा 2.25 इंच आपल्याला असे खालून वरती मोजायचे दोघं साईडने मोजले की आपल्याला ही रेष मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे ही रेष मारली.
आपल्याला आता काय करायचं, ही जी आडवी रेषा आहे बघा, इकडनं पण आपण 2.25 मोजलं, इकडनं पण 2.25 मोजलं, हे लक्षात ठेवायचं आहे. ही जी आपण आडवी रेषा जी मारली तिथून वरती आपल्याला 1.5 इंचाने वरती जायचं आहे. बघा इथे 1.5 इंचाने वरती जायचं आहे. 1.5 इंच वरती आलं की आपल्याला आता टक्सचे पॉईंट टाकायचे. तर ते कसे टाकायचे बघा, इथून पुढे आपण घ्यायचं आहे 4 इंच. ह्या रेषेपासून पुढे आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे. इथे 4 इंच घेतलं की आपल्याला वरतून खाली टक्स पॉईंट मोजायचा आहे. तर आपला येणार आहे 8 इंच. 8.5पर्यंत आपण घेऊया. 8.5 इंचाचा टक्स पॉईंट आपण घेऊया. 28 छातीसाठी 8.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, म्हणजे डॉट पॉईंट. बघा इथे आपण 4 मोजलं, ह्या डॉट पॉईंटच्या तिथे पण आपण 4 मोजून घ्यायचे, बरोबर आहे का. आणि ही रेषा आपल्याला सरळ खाली घ्यायची. बघा इतकी खाली आपण ही घेतली. इतकी खाली घेतल्यानंतर आपल्याला आता बाकीचे जे डॉट आहे ना ते टाकायचे टक्स. तर आपण काय करायचं आहे, आता इथे पहिले काय करायचं, ह्या रेषेपासून खाली अर्धा इंच खाली जायचं. इथे खाली गेल्यानंतर इथे अशी थोडीशी रेष मारून घ्यायची. इथे रेष मारल्यानंतर आपल्याला 2 इंचाचा इथे आपल्याला जो टक्स मारायचा आहे तो 2 इंचाचा मारायचा आहे. म्हणजे काय करायचं, ह्या उभ्या रेषेच्या इकडे 1 इंच आणि ह्या रेषेच्या इकडे 1 इंच असं आपण अंतर मोजायचं आहे. आणि इथे बघा असं हा झाला आपला सेंटर पॉईंट. हा पॉईंट झाल्यानंतर आपण जो हा 1.5 इंच वरती घेतलेला आहे ना ते हे त्याला असं मिळवून द्यायचं आहे इकडनं. तसंच आता आपल्याला इथे जे 2 इंच आपण जो डॉट मारला ते 2 इंच आपल्याला इकडे वाढवून घ्यायचे. रेषेच्या बाहेर वाढवले नंतर इथं आपल्याला वाढवायचं आहे 1.5 इंच. आणि ही तिरपी रेषा आपण मारून घ्यायची. तिरपी रेषा मारल्यानंतर इकडनं जसं आपण 1.5 इंच वरती गेलो तसंच इकडनं सुद्धा आपल्याला 1.5 इंचाने वरती जायचं आहे. आणि हा आकारसुद्धा आपल्याला असा देऊन द्यायचा आहे. बघा हा सुद्धा आकार असा आपल्याला द्यायचा आहे. हा आकार दिल्यानंतर आपल्याला आता काय करायचं बघा, ह्याप्रमाणे आपल्याला इथे डॉट मारायचे. पण डॉट मारायच्या आधी काय करायचं, साधारण ना 1.5 इंच आहे बघा, मधला हा जो सेंटर आहे तिथून 1.5 इंच इकडे रेष मारून घ्यायची आहे. इकडे आपल्याला घ्यायची आहे 2 इंच आणि इकडे सुद्धा आपल्याला घ्यायची आहे 1.5 इंच. हे आपण हे आखून घेतलं आणि नंतर आपल्याला हे डॉट मारून घ्यायचे आहेत. तर डॉट मारताना आता काय करायचं, ही इथून गळ्याचा जो कोपरा आहे तो आणि हे याचा सेंटर घ्यायचा. बघा याचा सेंटर आला 4 इंच, 4चा सेंटर आला 2 इंच, 2 इंच आला. तर आपण काय करायचं, आता इथे आपल्याला ही रेष मारून घ्यायची. बघा हा आपल्या इथे आपण 8.5 इंचावर हा डॉट पॉईंट मोजला. इथून खाली आपण सरळ रेष मारून घेतली. नंतर या आडव्या रेषेपासून खाली आपण अर्धा इंच गेलो आणि ही रेषा मारली. इथून इकडे 1 इंच आणि इथून इकडे 1 इंच असा आपला टक्स झालेला आहे मध्ये सेंटरचा. हा टक्स झाल्यानंतर मैत्रिणींनो आपण इथून आहे ना 1.5 इंच इकडे मोजलं, 1.5 इंच इकडे मोजलं आणि इकडे 2 इंच मोजले. बघा असं याप्रमाणे मोजून आपण ह्या रेषा मारून घेतल्यात. ह्या रेषा मारल्यानंतर आपण काय केलं, हा आकार दिलेला आहे. इथे आपण 2 इंच मोजलेलं आहे म्हणून आपण 2 इंच इकडनं एक्स्ट्रा घेतलं. इथून सुद्धा आपण 1.5 इंच वरती येऊन आणि हा आकार आपण दिला आहे. हा आकार दिला म्हणून आपला असं परफेक्ट असं हे माप तयार झालेलं आहे. तर आता हा आपला पुढचा भाग अगदी परफेक्ट असं तयार झाला आहे. बघा इथे 2.25 इंच 2.25 इंच हे मोजून आपल्याला याची क्रॉसपट्टी तयार करायची. तर ती कशी करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चला मग आता आपण ना बाहीची कटिंग करूया. आपला पुढचा आणि मागचा भाग तयार झालेला आहे. तर बाहीची कटिंग करण्यासाठी आपल्याला जो हा मागचा मोंड्याचा जो आकार आहे तो आत्ता लागणार आहे. तर बघा आपण हा मागचा मोंड्याचा जो आकार आहे गोल, तो आकार आपल्याला असा मोजून घ्यायचा आहे. तर बघा आपला किती आला आहे 8.5 इंच. अगदी परफेक्ट असं 8.5 इंच आला आहे. जितका येईल त्याच्यापासून 1 इंच आपल्याला कमी करायचं आहे. म्हणजे 8.5 आला तर आपल्याला घ्यायचा आहे तो 7.5 इंच. म्हणजे आपली घडी परफेक्ट अशी येणार आहे 7.5 इंचाची. तर बघा आपण आता पेपर घेऊया. 7.5 इंचाची आपल्याला घ्यायची घडी. बघा याप्रमाणे आपण 7.5 इंचाची घडी घेतली. डबल फोल्ड पेपर घेतला, बंद बाजू माझ्याकडे केली आणि आपल्याला बाही लांबी आहे 4 इंच. 4 इंच आहे म्हणून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 4.5 इंचाची आपण बाही लांबी घेतली. इकडनं सुद्धा 4.5 असं मोजून घ्यायचं आहे. हे 4.5 मोजल्यानंतर इथे आपण बाही कमी असल्यामुळे काय करायचं आपल्याला, काहींना आपण 2.5वर घेतलं तर इथे मोंढ्यामध्ये अंतर कमी पडतं खाली असं. तर मग आपण इथे 2 इंच घेऊया.
इथे 2 इंच घ्यायचं. नंतर हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे कॅप हाईट घेतली आपण 2 इंचावरती. बघा इथे कॅप हाईट आपण 2 इंचावरती घेतली. तिथून काय करायचं आपल्याला आता इथे मध्ये यायचं आहे. साधारण 1.5 इंचाने आपल्याला इथे मध्ये यायचं आहे. बघा इथे मध्ये आल्यानंतर आपल्याला ही तिरपी रेष अशी मारून घ्यायची ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपला दंडघेर आहे 5 इंचाचा. हे बघा 5 इंच आपला दंडघेर आणि त्याच्यात 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. असा आपला बाहीचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बाहीचा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला द्यायचा आहे याला आकार. तर पहिले काय करते तुम्हाला बॉक्स हा फक्त कटिंग करून दाखवते आधी मी. बाहीचा आकार कसा एकदम सोप्या पद्धतीमध्ये द्यायचा आहे, त्याच्यामुळे आपण ही कटिंग करून घेऊया. बघा हे आपलं बाहीचं माप आहे. आणि कटिंग करताना काय करायचं मैत्रिणींनो, साधारण इथे 1.5 इंचापर्यंत आपण इकडे मध्ये आलो आणि इथून आपल्याला फक्त हा सिंपल असा आकार ह्या कोपऱ्यापर्यंत असं द्यायचं आहे. इथपर्यंत हा आकार दिला की आपल्याला काय करायचं आहे, बघा हे कट करायचं आहे. हे कट केल्यानंतर इथून सरळ जायचं आणि हा पहिले हा जो आकार दिला आपण तो कट करायचा. बघा ह्याप्रमाणे तो कट केला की आपल्याला काय करायचं आता, जितका आपण इथे मध्ये आलेलो होतो 1.5 इंच तिथे आपण हा पॉईंट टाकून घ्यायचा आहे. हा पॉईंट टाकल्यानंतर ही बाही उचलून आपल्याला ठेवायची अशी. आणि अशी ठेवल्यानंतर बघा त्याच्या कडेकडेने आपल्याला ही रेष मारून घ्यायची ह्याप्रमाणे. ही रेष मारली की आपल्याला जी रेष मारली तीच आपल्याला घ्यायची कट करून. खूप साऱ्या मैत्रिणीला बाहीचा आकार देता येत नाही ना, त्यांच्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे. हे बघा आपला परफेक्ट असा बाहीचा आकार तयार झालेला आहे. आता आपल्याला आहे ना क्रॉसपट्टी काढायची मैत्रिणींना. त्याच्यासाठी आपण हा पेपर घेतला आणि त्याच्यासाठी आपल्याला पहिले काय करावं लागतं, याची कटिंग करून घ्यावी लागते. म्हणजे तुमच्या येणार पटकन लक्षात येईल म्हणून आपण याची कटिंग करणार आहे. बघा जो 2.25 इंच आपण इथे केलेला आहे ना, तोच आपल्याला क्रॉसपट्टीसाठी वापरावा लागतो म्हणून आपण इथे हे कटिंग करून घेतलं आहे. बघा हे आपण कट करून घेतलं. जितकी आपली घडी होती ना तितकंच आपल्याला हे अंतर लागतं आहे. बघा असं आपलं हे अंतर निघालेलं आहे. आणि हे अंतर आता आपलं निघालं तर आपण काय करणार आहे, दुसऱ्या कपड्यावर समजा दुसरा पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरतीच ती क्रॉसपट्टी ठेवून आपल्याला कटिंग करायची. तर ती कशी करायची बघा, आपण खालून वरती असं इथे 1.25 इंच मोजायचं. बघा ह्याप्रमाणे आपण 1.25 इंच मोजलं की हा भाग इथे ठेवायचा आणि हा भाग इथे ठेवायचा. असा ठेवला की आपण ही जसं आता कट केलेलं आहे ना आपण तसंच आपल्याला हे आखून घ्यायचं आहे. आणि ही निघाली आपली क्रॉसपट्टी अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा बघा किती पटकन आपण क्रॉसपट्टी काढली. हीच क्रॉसपट्टी वापरली आपण आकार देण्यासाठी. खाली फक्त आपण काय केलं, इथे 1.25 इंच मार्जिन ठेवली आणि तीच पट्टी आपण आखून घेतली. परत 1.25 इंचाची आपण इथे मार्जिन ठेवली. सॉरी 1.25 इंचाची आपण मार्जिन ठेवली, 1.25 इंच. आणि इथे आपण काय केलं आहे, हीच पट्टी वापरून आणि इथे आपण दिला आहे आकार. म्हणजे आपली ही परफेक्ट अशी क्रॉसपट्टी आपली तयार झालेली आहे. तर आपण आता पूर्ण कटिंग करून बघूया आणि तुमच्या लगेच लक्षात येईल का आपली पेपर कटिंग कशी झाली ते. तर बघा आपलं सगळं जसं आकार दिलेला आहे आपण तोच आपण कट करून घ्यायचा आहे. बघा हा झाला आपला पाठीचा भाग, हा झाला आपला पुढचा भाग, ही झाली आपली क्रॉसपट्टी आणि ही झाली आपली बाहीची कटिंग. तर बघा हा आपण जो डॉट मारला आहे ना तो तुम्हाला दाखवते आणि म्हणजे कसा पोप तयार झाला ते तुमच्या अगदी लक्षात येईल. अगदी सुंदर असा ब्लाऊज घातल्यानंतर बसेल. हे बघा अगदी छान असा ही आपली क्रॉसपट्टी इथे लागेल आणि अगदी सुंदर असा ब्लाऊज तयार होतो आपला. बघा शिवलेला नाही तरी किती सुंदर आला, त्याच्यानंतर शिवल्यानंतर किती छान होईल.
याचा विचार करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. पुन्हा असे छानशे व्हिडिओमध्ये उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे मी फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.